विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या 9 उमेदवारांचा विजय, यामध्ये भाजपचे 5, शिंदे गटाचे 2 आणि अजित पवार गटाच्या 2 उमेदवारांचा समावेश। महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांपैकी 2 उमेदवारांचा विजय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय, तर शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव। आमची मतं 42 होती, पण आम्हाला 47 मिळाली। ज्यांनी अधिकची मतं दिली त्यांचे आभार। विजयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय, मुंडे विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा। विधान परिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विजयी झाल्यानंतर प्रीतम मुंडे भाऊक, पंकजा मुंडेंच्या सर्व समर्थकांसाठी हा आनंदाचा क्षण, प्रीतम मुंडेंचं वक्तव्य। पंकजा मुंडेंच्या विजयानंतर परळीमधील त्यांच्या यशस्वी निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडून पेढे वाटत मुंडे समर्थकांकडून आनंद साजरा। पंकजा मुंडेंच्या विजयानंतर जालन्याच्या वडीगोद्रीतील ओबीसी आंदोलन स्थळी जल्लोष, गुलाल उधळत समर्थकांकडून आनंद साजरा। विधान परिषद निवडणुकीमध्ये सदाभाऊ खोत विजयी, सांगलीच्या वाळवा तालुक्यामधील भाटवडेमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा विजय, योगेश टिळेकर यांना पहिल्यांदा विधान परिषदेवर संधी। योगेश टिळेकरांच्या विधान परिषदेमधील विजयानंतर त्यांचा मुलगा आणि मातोश्रींना अश्रू अनावर। टिळेकरांनी आजवर केलेल्या कामाची ही पावती असल्याची टिळेकरांच्या मातोश्रींची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या योगेश टिळेकरांचा विजय झाल्यानंतर पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, पुण्यामध्ये कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। भाजपच्या परिणय फुकेंचा विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय, फुकेंकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार। राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फुटतील, फुकेंचा दावा। नागपूरमध्ये परिणय फुके यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष, विधान परिषदेमधील विजयानंतर आनंद साजरा। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या उमेदवार भावना गवळींचा विजय, लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर भावना गवळी नाराज असल्याच्या होत्या चर्चा। शिंदे गटाच्या भावना गवळींचा विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, रिसोडच्या लोणी फाटा चौकामध्ये पेढे वाटून फटाके फोडत साजरा झाला जल्लोष। शिंदे गटाच्या भावना गवळींचा विजय, वाशिम शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पाटणी चौकात फटाके वाजवत जल्लोष साजरा, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। रामटेक लोकसभेचे माजी खासदार कृपाल तुमाने यांचा विधान परिषदेवर विजय, विधान भवनामध्ये शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये शिवसेना नेत्यांकडून तुमानेंचं अभिनंदन। विधान परिषद निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार राजेश विटेकर यांचा विजय, परभणीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर विटेकर यांना विधान परिषदेमध्ये संधी। राजेश विटेकर यांच्या विजयानंतर सोनपेठमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडत आणि गुलाल उधळत विजयी जल्लोष साजरा। ठाकरे गटाकडून विधान परिषद निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकरांचा विजय, विधान भवनाबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष आणि घोषणाबाजी। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय, सलग दुसऱ्यांदा प्रज्ञा सातव विधान परिषदेवर। प्रज्ञा सातव या दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी। आपण पुन्हा एकत्र यायला पाहिजे। चंद्रकांत पाटलांशी भेटीदरम्यान संजय राऊतांचं वक्तव्य, त्यावर हे तुमचं वाक्य असेल तर मीही लाईन घेणार। चंद्रकांत पाटलांचं उत्तर, तेव्हा राऊतांनी नेहमी लाईनच देतो असं म्हणताच उपस्थितांमध्ये पिकला हशा। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीमध्ये शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि सीमा खोतकर सहभागी, जालन्यामध्ये निघालेल्या शांतता रॅलीमध्ये खोतकरांसह हजारो महिलांची घोषणाबाजी। मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरे अध्यादेश काढला तर मुंबईत जाम करू, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा।
नांदेडमध्ये उपोषण करणाऱ्या रामचंद्र भराडेंसोबत मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करा या मागणीसाठी 12 दिवसांपासून उपोषण सुरू। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर डोकं ठेवत नमस्कार। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान भवनामधून बाहेर पडताना आमदार भास्कर जाधवही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ममता बॅनर्जी मुंबईत। अनंत अंबानींच्या विवाह सोहळ्यातही सहभागी होणार। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट। सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी ममतांनी घेतली भेट। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।